चला तर बालदोस्तांनो, आपण पुढील प्रश्नाकडे वळत आहोत. 166 समान पद ओळखणे. आता काय दिलेलं असेल की प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब तंतोतंत जुळणारी 4 पर्यायांमधून एक आकृती ओळखायची, म्हणजे ते आपलं उत्तर असणार आहे. असे प्रश्न येतातच मुलांना, 101% येतात. फुकटचे मार्क भेटतात. फक्त आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि आपली आकृती या ठिकाणी ओळखायची आहे की हुबेहूब ती आकृती कोणती आहे. चला तर बघा मग 166चं उत्तर आकृती कोणती असणार आहे ते. आता या ठिकाणी उत्तर शोधताना काय करावं लागणार आहे बघा. ही जी मधली रेषा आहे ना, इथे बघा ही वाकडी आहे, ही पण वेगळी आहे, ही पण वेगळी आहे, आणि ही बघा हा जो शेवटचा पर्याय आहे ते हुबेहूब सारखी. त्याच्यामुळे आपण चौथ्या आकृतीसोबत जाऊ. 167 हुबेहूब अशीच आकृती शोधा. हुबेहूब तशीच, पर्याय क्रमांक दुसरा. 168 मध्ये अँड असं तिरकस असणार आहे, तो ओळखायचा आहे. नाही नाही नाही, पर्याय क्रमांक चौथा. ही जी मूठ आहे ना ती बघा इकडे स्क्वेअर शेपमध्ये आणि इकडे ही ओव्हल शेपमध्ये. इकडे 169चं बघा कोणतं येईल उत्तर. फसव्या असतात आकृत्या, फसायचं नाही पण आपण. वी हॅव टू रिमेन सेम ऑन अवर डिसिजन. आपण जो निर्णय घेतला आहे आकृतीला पर्याय ओळखण्याचा, त्याच्यावर ठाम राहायचं. पर्याय क्रमांक 1 सोबत मी जात आहे. 170 बघा या ठिकाणी ह्या पद्धतीने असणारी आकृती. हे जे नाक आहे ना, याचं जो ट्रायंगल आहे तो सरळ दिले बघा, इथे खाली दिलेला आहे तो. मग हे पर्याय क्रमांक 2, हे पर्याय 2 आहेत. पण आता नेमकं आपण जाऊया कोणाच्या सोबत. तर बघा याचं हे जे तोंड आहे ना ते इकडनं सुरुवात होतं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 171 बघा हुबेहूब आकृती तंतोतंत सारखी असणारी आकृती ओळखायची आपल्याला. स्टार दिलेला इथे मोठा आहे, तिथे छोटा आहे बारीक, त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 4 सोबत जाऊ. 172 ओळखा पाहू. हुबेहूब आणि तंतोतंत सेम असणारी आकृती. इथे मोठं दिसतंय मधला भाग,